हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. यंदा 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग होणार आहे. कोणत्या 5 लोकांनी चुकूनही होलिका दहन बघू नये याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला केले जाते. या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे होलिका दहन केले जातात. होळीची विधिवत पूजा केली जाते. होलिका दहनाला काही ठिकाणी सवंत जाळणे, शिमगा देखील म्हटले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होळी 24 मार्च 2024 रोजी आहे. वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचांगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलिवंदन असणार आहे. होलाष्टक 8 दिवसांपूर्वी म्हणजे 17 मार्चपासून सुरू झाला आहे. शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत. यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानले जात नाही. आज त्याविषयी जाणून घेऊ. नववधू. शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलिका दहन पाहू नये, हे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. गर्भवती महिला. गर्भवती महिलांनी होलिका दहन पाहणे टाळावे. याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानले जाते. यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. नवजात बाळ. शास्त्रानुसार होलिका दहन नवजात बाळालाही दाखवू नये. असे केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक ऊर्जा बाळावर परिणाम करू शकते. असे म्हटले जाते की होलिका दहनात प्रत्येकजण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येत असतो. त्यामुळेच बाळाला होलिका दहन हे दाखवू नये. सासू-सुनेने होळीची एकत्र पूजा करू नये. सासू आणि सुनेने कधीही होलिका दहन एकत्र पाहू नये असे म्हटले जाते. परस्पर मतभेद वाढू लागतात आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते. घरामध्ये त्रास वाढण्याचीही शक्यता असते. एकच अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहन पाहू नये. एकुलते एक अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळावे. हे शुभ मानले जात नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी होलिका दहनाच्या परंपरांचे पालन करावे. महिलांनी मोकळ्या केसांनी होलिका दहन स्थळी जाऊ नये. नवविवाहित स्त्रीने तिच्या सासरच्या घरी पहिले होलिका दहन पाहू नये. गर्भवती महिलांनी होलिका दहनाच्या स्थळी जाऊ नये. होलिका दहनाच्या दिवशी घरात शांतता आणि आध्यात्मिक वातावरण ठेवा. वाद किंवा भांडणांकडे दुर्लक्ष करा. होलिका दहनाच्या दिवशी कोणते उपाय करावे? होलिका दहनात 11 हिरवी इलायची आणि कापूर टाकल्याने सर्व रोगांपासून आराम मिळतो. जळत्या होलिकेत चंदन टाकून देवाची प्रार्थना करावी. आर्थिक अडचणी दूर होतात. अर्धा मूठ काळे तीळ घेऊन ते 3 वेळा फिरून आगीत फेकून द्यावे. चांगले आरोग्य राहील. हा प्रयोग तुमच्या घरातील सदस्यांवरतीही तुम्ही करू शकता. जर तुम्हाला व्यवसायात, नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येत असतील तर अर्धी मूठ पिवळी मोहरी डोक्यावरून 5 वेळा फिरवावी आणि होलिका दहनात टाकून द्यावी आणि प्रार्थना करावी. तुम्हाला योग्य लाभ मिळू शकतो. तयार केलेले हवन साहित्य होलिकेत टाकल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. होलिका दहन कोणी बघावे, कोणी बघू नये, होलिका दहनाच्या दिवशी कोणते उपाय करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.